लातूरच्या जळकोट तालुक्यातील कुर्तगा खुर्द या ठिकाणी 6 एप्रिल 2026 रोजी दत्तात्रय जायभाव नावाच्या व्यक्तीने आपल्याच गावातल्या असलेल्या लोकांनी त्यांना नाहक त्रास दिला आणि पत्नीचा विनयभंग केल्याच्या नंतर जळकोट पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल करण्यासाठी 25,000 रुपयाची लाच मागल्याच्या उद्विग्न भावनेतून या ठिकाणी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आलेली होती। या घटनेला आता तब्बल 1 महिन्याचा कालावधी उलटलेला आहे आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये या प्रकरणातले जे 6 आरोपी होते या 6 आरोपीपैकी एकही आरोपीला पकडण्यात त्या ठिकाणी पोलिसांना यश आलेलं नाही। परंतु या दरम्यानच्या काळात एकंदरीत काय नेमक्या घडामोडी घडलेल्या आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मयत दत्तात्रय जायभाई यांच्या पत्नी आणि त्यांची कन्या या ठिकाणी आहे। काय दरम्यानच्या काळात 1 महिन्यामध्ये घडलेलं आहे, पोलिसांकडनं काय सांगितलं जातंय, 6 पैकी किती आरोपींना अटक करण्यात पोलीस प्रशासनाला यश आलंय किंवा नाही आलंय? एकही आरोपी अटक केला नाही आणि मस्त येऊन मोकार काम करायला शेतामध्ये दनादन आंबे तोडणं, हे तोडणं, मेडिकल टाकून हे करून तुळशीदास गणेश केंद्रे हेनी काय की मेडिकल टाकल्यात म्हणून मेडिकल कशाचं टाकल्यात, गावामध्ये आंबे तोडणं, मस्त दगड उचलणं, हे कार्यक्रम चालू आहेत। कशाचं मेडिकल टाकलंय, कुठलं टाकलंय दाखवावं तर लागेल ते। नाही पण पोलिसांना ते अनफिट आहेत, आजारी आहेत असं सांगण्यात आलं। आजारी काय आजारी आहेत, दनादन काम करायला शेतामध्ये आंबे तोडणं, हे करणं, आपलं धोंडे उचलणं, नांगर पाळी सगळंच करायला। कशाहून काय त्याचं काय झालं या? म्हणजे पोलीस खोटं बोलतायत काय माहित आता, पोलीस खोटं बोलतात का ते मेडिकल टाकणारे खोटं बोलतात, कोण खोटं बोलते काय माहित आता। यातले किती आरोपी गावामध्ये आता सर्रासपणे फिरतायत? ह्या 6 पैकी 6 पैकी 2 आरोपी गावात आहेत आता। आणि ते वाढवणा पोलीस स्टेशनला जे शिवाजी केंद्रे नावाचे जे पोलीस कर्मचारी होते, जे आरोपी आहेत, ते गावामध्ये येत आहेत म्हणताय तुम्ही? येतात की, याल्यात चाल्यात। आम्ही पोलीस स्टेशनला 25 लाख रुपये भरला, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, ते मेलं तर काय त्याचं आज दुसरी बी मारू शकता, आम्हाला एवढी ताकद आहे म्हणाल्यात असं। म्हणजे 25 लाख रुपये कोणाला पोलिसांना दिलेत आणि त्यांना स्वतःला अटक करायचं नाही असं केलंय असं ते म्हणतायत का? मग हे कोणाला पैसे दिले म्हणतायत? याचा तपास तर रायबोळे साहेब करतायत। रायबोळे साहेबच करतात, त्यालाच दिली असतील, कुणाला देणार इथं? म्हणजे हे ढळलाकर तुम्हाला गावात येऊन सांगतायत? गावात येऊन सांगायला असं चर्चा गल्लीला चालू आहे। तुमच्या घराच्या समोर येतात का? येतात, आमच्या घरासमोर येतात। बरं, काय बोलतात ते? आम्ही 25 लाख रुपये भरला, आम्ही कशी अटक होता आणि आम्ही कशी हे करता म्हणून असे बोलायले तर आमचं काय त्याच्यामध्ये गेलं तेच ते मरून किर्याक होतं, असं होतं तसं होतं म्हणाले तर आम्हाला अजून भीती आहे। इथून पुढे येऊन गाडीच्या घराच्या पुढे येऊन रेसवाडीनं हे करणं असं चालू आहे प्रकरण। आम्ही न्याय कुणाला मागा आता? 1 महिना झाला, याच्यामध्ये एकही आरोपी सापडला जात नाही। तुम्हाला पोलिसांकडनं वारंवार काय सांगितलं जाते नेमकं काय तपास चालू आहे, सापडच ना गेल्यात, मोबाईलच जवळ नाही असं म्हणाले तर मग हे रायबोले साहेबाकडेच आहे की सगळं, मग त्यांनी करावं तपासणी, बघाव, बघून काय ते सांगाव। मस्त मेडिकलवर टाकून दनादन काम करून हे करायला, मग आमचा जीव बी गेला ना, काही केला आम्ही बी फाशी घेऊन मरताव जाऊन तिथं ना, काय बी करून मरताव। बघा म्हणाव मग कुठं काय न्याय भेटतंय काय नाही, कुठं देतात न्याय? देवेंद्र फडणवीस न बी हे करावं, बघावं कुठं काय। मुख्यमंत्री साहेब आहेत ते नाही बघाव की जातच असेल की बातमी त्यांच्याकडे बी, हे का जाईन अशी राहिली आहे। राज्याची बी असली ना, कुठली बी असली तर पार गल्लोपासून दिल्लीपासून कुठल्या कुठं झाली आहे की बातमी, एवढं कळालं नसेल का? तपास करावं। माणिक कसबे नावाचे जळकोट पोलीस ठाण्याचे जे पोलीस कर्मचारी आहेत, ते या सगळ्या प्रकरणाचा मुख्य दुवा आहेत। त्यांना अजूनही पोलिसांनी अटक केलेली नाही आणि जळकोट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असून सुद्धा ते अजून पोलिसांना सापडत नाहीत। त्यांच्यासोबतचे जे शिवाजी केंद्रे नावाचे आरोपी आहेत, ते गावामध्ये येऊन फिरून जात आहेत म्हणतायत। त्यांनी काहीतरी वेगवेगळ्या वल्गना केल्या, त्या ठिकाणी 25 लाख रुपयाचा विषय काहीतरी बोलला असं म्हणतायत। तुझं या संदर्भातलं काय निरीक्षण आहे? तू पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहेस, आता 1 महिन्याच्या कालावधीमध्ये काय नेमके तुझ्याकडे अपडेट आहेत? शिवाजी रामदास केंद्रे ह्या गावामध्ये येऊन 25 लाख रुपये देऊन आम्ही पोलिसांना मॅनेज केलेलो आहे, आम्हाला कोणी अटक करत नाही आणि असं सांगत आहे आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, तुम्हाला पण जीव मारू अशी धमकी देत आहे। तर रायबोले सर जर बघत असतील तर रायबोले सर यांनी उत्तर द्यावे आम्हाला की त्यांनी 25 लाख घेऊन त्या 25 लाख घेतलेले आहेत किंवा नाहीत आणि त्यांना अटक का करत नाहीत, घेतले नसेल तर अटक का करत नाहीत, याचं उत्तर द्यावे आम्हाला। आणि जे पॅरालिसिस म्हणून म्हणजे अनफिट म्हणून मेडिकलवरून सर्टिफिकेट आणून त्यांना सोडून दिलेले आहेत, ते गावामध्ये येऊन कष्टाचे काम करत आहेत शेतामध्ये। तुमच्या गावामध्ये? हा,
त्यांना म्हणजे कोणी सर्टिफिकेट दिले त्यांना, त्यांचा सुद्धा तपास व्हावा. त्याचा देखील तपास व्हावा. असे कुठून काढले त्यांनी सर्टिफिकेट? आणि अहमदपूरमध्ये हे सर्व आरोपी अहमदपूरमध्ये गावामध्ये 2 आरोपी गावामध्येच आहेत, तरी पण रायवले सर यांना हे सापडत नाहीत का? अहमदपूरनंच खोल्या करून हे करून अहमदपूरमध्ये खोल्या करून आहेत. आमचे म्हणजे जे आमचं प्रकरण आहे ते अहमदपूर DYSP सर रायबोले सर यांच्याकडे आहे. तर अहमदपूरमध्ये असून सुद्धा त्या आरोपींना का अटक करत नाहीत? 1 महिन्याचा कालावधी 1 महिन्याचा कालावधी झालेला आहे, का अटक करत नाहीत? याचं उत्तर द्यावे. तुमच्या समोर आरोपी आमच्या समोर आहेत, बरं. कदाचित रायबोले सर यांना पण माहिती आहे, तरी पण अटक करत नाहीत असा आमचा संशय आहे. म्हणजे पोलीसच आरोपीला मदत करतात असं तुम्हाला म्हणायचं हो, पोलीसच आरोपींना मदत करतायत. पोलीस प्रशासनावरचा हा फार गंभीर आरोप आहे की ज्या पद्धतीनं 1 महिन्याचा कालावधी मयत दत्तात्रय जायभाये यांच्या प्रकरणाला त्या ठिकाणी उलटतोय. 6 आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे अहमदपूरचे DYSP श्री अरविंद रायबोळे जे कर्तबगार अधिकारी म्हणून नावाजलेले आहेत, ते या प्रकरणाचा तपास करतायत. परंतु त्यांनाच आता या प्रकरणातले 6 पैकी एकही आरोपी सापडत नाहीये. याचं मोठं आश्चर्य मात्र या जायभाई परिवाराला वाटतंय. आणि ज्या पद्धतीनं आरोपी गावामध्ये जाऊन 25 लाख रुपयांमध्ये मी पोलिसांना त्या ठिकाणी अटक न करण्यासाठीचे पैसे दिलोय अशा पद्धतीच्या वल्गना करतायत, ह्या जर खऱ्या असतील तर खरंच हे गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी थोडं संवेदनशील भावनेनं या सगळ्या परिवाराला न्याय मिळण्याच्या भूमिकेतून प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं या ठिकाणी निदर्शनास येते. आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाच्या एवढ्या मोठ्या यंत्रणा जिल्हा प्रशासनाकडे असताना सुद्धा हे सगळे आरोपी गावात आणि अहमदपूर परिसरामध्ये उथळ माथ्यानं फिरत असताना पोलिसांना मात्र आरोपी सापडले जात नाहीत, याचं मोठं आश्चर्य व्यक्त केलं जाते. त्यामुळे याच संदर्भातल्या जे तपास अधिकारी आहेत आणि जी पोलीस यंत्रणा आहे त्यांनी या प्रकरणामध्ये विशेष लक्ष घालून त्या ठिकाणी या सगळ्या जायभाई कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी या कुटुंबाने केलेली आहे. आणि एकंदरीत पोलीस प्रशासनावर सुद्धा त्यांची या ठिकाणी शंका उपस्थित केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पोलीस काय नेमकी भूमिका घेतात हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं होणार आहे. अजय गुडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर.